श्री स्वामी समर्थ. मेष राशी 3-9 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीला या आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक बाबतीत कोणत्या लाभाच्या संधी मिळतील? नशीब कोणत्या दिशेने वळणार आहे? प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्याची सुरुवात एका नवीन ऊर्जेने होणार आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रात उत्साहाने पुढाकार घेता येईल. यश मिळवण्याची तुमची जिद्द या काळात वाढेल. राशीचे स्वामी मंगळ असल्याने निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि कृतिशक्ती या बाबतीत प्रगती दिसून येईल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ योग्य असेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. या आठवड्यात तुम्हाला हवे असलेले बदल दिसून येतील. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. आपल्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी ध्यान, भजन किंवा निसर्गात वेळ घालवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्हाला या आठवड्यात चांगली ऊर्जा मिळेल, परंतु ती ऊर्जा योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे राहील. तुमचे आरोग्य चांगले असेल, पण आठवड्याची सुरुवात थोडीशी तणावाची असू शकते. तुम्हाला थकवा, रक्तदाब किंवा डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि झोपेची काळजी घ्या. तसेच संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्यात उत्तम सुधारणा दिसून येईल. तुमचे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींना कुटुंबात तरुण मंडळीच्या प्रगतीबाबत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्हाला पालकांशी संवाद साधताना जिव्हाळा ठेवावा लागेल. या आठवड्यात भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल. घरात काही शुभ कार्याची तयारी होऊ शकते किंवा पाहुण्यांचा ओघ वाढेल. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. तुम्हाला मोठ्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. या आठवड्यात तुम्ही मित्रमंडळींच्या उपक्रमामध्ये, समारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकाल. समाजात तुमचा आदर वाढेल. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत बदल किंवा बढतीच्या शक्यता आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील, पण त्याच वेळी तुमच्याकडून अधिक परिणामकारक कामगिरीची अपेक्षा ठेवतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा भार वाढेल. काहींना नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच मेष राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल. नवे ग्राहक मिळतील. व्यापारात नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु तितकीच मेहनतही गरजेची राहील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवादात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. व्यावसायिकांनी परदेशी ग्राहकांशी व्यवहार करताना दक्षता बाळगावी. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. तुम्हाला घरगुती दुरुस्ती, प्रवास किंवा आरोग्य संबंधित खर्च वाढू शकतात. त्यामुळे खर्चांवर योग्य नियंत्रण ठेवा. पण तुमच्याकडे येणारे उत्पन्नही चांगलेच राहील. त्यामुळे आर्थिक संतुलन राखणे शक्य होईल. जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. आर्थिक अडचण किंवा कर्ज असलेल्या व्यक्तींना या आठवड्यात थोडा दिलासा मिळेल. आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना भावनेपेक्षा तर्कावर आधारित निर्णय घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेम जीवनात उत्साहवर्धक वातावरण राहील. तुमच्या प्रेमाच्या नात्यातील समज आणि जवळीक वाढेल. जोडीदाराशी संवाद खुला आणि प्रामाणिकपणा ठेवा. आठवड्याच्या मध्यात काही छोटे गैरसमज वाढू शकतात, परंतु ते प्रेमाने सहज मिटवता येतील. अविवाहितांना या काळात मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. तुमचे सोशल मीडिया किंवा मित्रपरिवारातून एखादे नवीन नाते निर्माण होऊ शकते. मेष राशीच्या वैवाहिक जीवनात हा काळ रोमॅन्टिक असेल. तुम्हाला जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. तुमच्या नात्यात संवादातून प्रेम वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. एकूण मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा प्रगतीचा आणि समाधानकारक असेल.
या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य, कामात प्रगती आणि नात्यांमध्ये प्रेम दिसून येईल. मात्र निर्णय घेताना थोडा संयम ठेवा. भावनांपेक्षा वास्तवाचा जास्त विचार करा. ग्रहांची स्थिती तुम्हाला अनुकूल साथ देईल. फक्त प्रयत्न आणि शिस्त ठेवणे आवश्यक आहे. हा आठवडा तुम्हाला आनंद आणि आत्मिक समाधान देणारा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.